आहे त्यामध्ये हे सर्वजण आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस जे आहेत तेही घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत आणि निवेदन देण्यासाठी त्यांचा आग्रह आहे की राहुल सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, राहुल सोलापूरकर यांचा जो राजीनामा आहे तो घेण्यात यावा असा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि आता या ठिकाणी पुन्हा या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर पाहिलं तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे? आम्हाला निवेदन द्यायला गेलं फक्त पोलीस मध्यस्थी करतात ते निवेदन घेणार आहे, ते स्वीकारणार साधा कामगार येऊन अडवतो इथे पोलीस आम्हाला बाहेर काढतात। आमच्या अस्मिता शिवाजी महाराज आमच्या अस्मिता आहे, आमच्या अस्मितेला असं बोललो आम्ही नाही सहन करणार आता इथून पुढे। या ठिकाणी आता याचा काय संबंध, हाचा प्रश्न याचा काय संबंध निवेदन घ्यायचं? जर बघितलं तर हे मराठा सेवक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलकांना या ठिकाणाहून बाहेर जे आहेत या ठिकाणी खाली बसण्याचा प्रयत्न जो आहे तो या आंदोलकांचा सध्या सुरू असल्याचा आपल्याला दिसतोय। आंदोलन या ठिकाणी मांडी घालून बसण्याचा प्रयत्न करतात आणि रस्त्यावरती त्यांनी सर्व जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आता या ठिकाणी सुरू असल्याचं काय म्हटलंय आपण बघितलं तर निवेदन या ठिकाणाहून तुम्ही बाहेर नाही बाहेर निघत नाही, आम्ही या गेटला येऊन इथं गेट जवळ आम्ही आंदोलन करत आहोत। आता आपण बघितलं तर सगळे या ठिकाणी खाली येऊन बसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी की जय महाराज जय मागणी एकच आहे। अशा ज्या काही घटना घडतात ज्या घडायला नको आहेत, महाराजांच्या विषयी बोलण्याला आम्ही सहन करून घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोललेला आम्ही सहन करणार नाहीत, आमच्या अस्मिता आहे महाराज म्हणजे एक मराठा। तर हे लोक जे आहेत ते रस्त्यावरती गेलेले आहेत आणि रस्ता रोको करण्याचा यांचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तुम्ही जोरदार घोषणाबाजी करताय, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच म्हणणं आहे, ह्या संस्थेवर जो बॉडीवर आहे त्याला हकलून ते टाकल्याचं ते बिनबापाची आवला, त्याची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये लायची। आणि तो शिवाजी महाराजाबद्दल बोलतो, आमच्या अस्मितेवर बोलतो, दैवत आहेत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल बोलतो आणि हे आम्हाला हे डिपार्टमेंट इथून हाकलून देतात। आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, रस्ता रोको या ठिकाणी यांनी केलेला आहे, रस्त्यावरती बसून ही घोषणाबाजी सुरू आहे। रस्ता रोको आम्हाला बाहेर काढलं पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं, आम्ही इथेच बसणार, आम्ही कदापि सोडणार शिवाजी महाराज की जय। आम्हाला पोलिसांनी आज जाऊन नाही दिलं, आम्ही इथेच बसणार। होऊ द्या, रस्ता बंद राहू द्या, काय होत नाहीये, ठीक आहे ना। आपण जर पाहिलं तर पोलीस या तर पुण्यातल्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास इतरही बातम्या पाहूयात। छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरनं आधीच वाद सुरू आहे आणि त्यात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं। छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे। अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही। गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं, मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता। तर या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काहीही नव्हतं। महाराज चक्क लाच देऊन आले आणि त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली।
आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आग्र्याहून बाहेर पडलेले आहेत. तर अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी तसेच पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण असा सवाल आव्हाडांनी विचारला. तर राहुल सोलापूरकर याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केल्याच्या शब्दात अमोल मिटकर यांनी समाचार घेतलाय. त्यातला काय बोलतोय तो राहुल? काय अक्कल बिक्कल आहे का त्याला? महाराजांचं शौर्य, अरे औरंगजेबाच्या दरबारातनं निघायचं आणि ते पण सरसलामत. कुठे गेला मदारी मेहतरचा इतिहास? मग महाराजांची टिंगल टवाळी, महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात. त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे. आणि याने महाराष्ट्राची माफी मागावी, नाही तर पकडून माफी मागायला लावू. राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत. तर शिवरायांच्या बदनामीचा डाव रचला जातोय असं वक्तव्य अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं करण्यात आलेले. राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्याचे पडसाद, राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे. यासोबतच पुण्यामध्ये सुद्धा जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. मिटकरी आणि आव्हाड या दोघांनीही आता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून राहुल सोलापूरकर महामूर्ख असल्याचं आव्हाड म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आता संतापाची भावना व्यक्त होते. मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल सोलापूरकरांवर कारवाई करावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणी शाहू महाराज होत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. तसं असतं तर शिवाजी महाराजांच्या एका महान पराक्रमी गोष्टीबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा पद्धतीचं गमतीत विधान त्यांनी केलं नसतं. यानंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात आले आणि एंजल दमानिया यांनी हे आरोप केले असून आता हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दमानियांनी केलेले सर्व आरोप मुंडेंनी फेटाळले असून दमानियांनी आजवर अनेकांवर आरोप केलेत, मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असंही मुंडेंनी म्हटलंय. यावेळेस मुंडेंनी दमानियांचा उल्लेख बदनामिया असा केलेला आहे. बदनामियांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलंय का असा सवालही मुंडेंनी विचारलाय. तसेच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीनेच धोरण बदलल्याचा दावाही मुंडेंकडनं करण्यात आलाय. अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. तर पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानियांनी केलेले आरोप फेटाळले, मात्र त्यानंतर पुन्हा दमानिया यांनी आरोप केलेले आहेत. बदनामियाऐवजी पुरावे असं बोललं पाहिजे असं दमानिया म्हटलेले आहेत. बदनाम लोकांचे पुरावे देताना कुठलंही नाव द्या. मुंडेंनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असं पुन्हा एकदा दमानिया यांनी म्हटलं असून SIT स्थापन करा असं आव्हान दमानियांनी केलेलं आहे.
दमानिया नाही तर काय म्हणाले ते बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराव्या असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. तर एका बाजूला अंजली दमानिया यांचे आरोप सुरू असताना दुसऱ्या बाजूने यावेळेस आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा आरोप करतायत. मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर खुनाचा दाखला करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या. तर मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. महंत नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन आता अखेर रद्द करण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं आक्रमक झालेल्या मराठा समाजानं कीर्तन रद्द करा, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच दिलाय. पुण्यातील देहू इथल्या भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार होतं. आता नामदेव शास्त्रींऐवजी डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकरांचं कीर्तन होणार आहे. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. तर आता हे कीर्तन रद्द करण्यात आलेले. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्यासंदर्भातली. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलेला आहे. कामाख्या देवीला रेडे कापले, त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा राऊतांनी केलाय. नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या आरोपांना शिंदेंनीही उत्तर दिलंय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर या संदर्भात आता भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. वर्षावर ठीक आहे, तुम्ही काय सांगू शकत नाही. कुठे गाडले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी गाड्या असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही. ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही.
या राजकीय बातम्यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी आहे का? जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. कारण आजपासून तुमच्या दरवाजामध्ये अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे. 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. 4 चाकी असलेल्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत. त्या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे, ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. त्यामुळे आता या पडताळणीमध्ये किती लाडक्या अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सर्व बातम्यांनंतर आता आपण घेऊयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला वेग आलेला आहे. पपईला यावर्षी चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. परंतु पपईचे दर शेवटपर्यंत असेच राहावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येते. रबी हंगामामध्ये गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला पसंती दिलेली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळलेत. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आलेली आहे. अशातच 2 दिवसांमध्ये शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड चिखलदऱ्यामध्ये होतीये. त्यामुळे आता आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार मिळालाय. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीला चिखलदऱ्यामध्ये येणारे पर्यटकही पसंती देत आहेत. परिणामी लाखोंचा नफा शेतकऱ्यांना होतोय. सिंधुदुर्गात काजू हंगामाला धीम्या गतीने सुरुवात झाली असून काजू बिया दरांसोबत आता ओल्या काजूगराला देखील चांगलाच दर मिळतोय. ओल्या काजूगराला प्रति किलो 1400 तर कच्च्या बिला 200 रुपये दर मिळतोय. कापूस बियाणांची विक्री करताना संबंधित बियाणांसाठी कोणती जमीन वापरावी अशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे कापसाची लागवड केल्यानंतर त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतोय. त्यामुळे आता पाकिटासोबत बियाणांची तांत्रिक माहिती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ झालेला आहे. हळदीला पहिल्या सौद्यामध्ये 21,100 क्विंटल उच्चांकी दर मिळाला असून 3,000 हळदीच्या पोत्यांची आवक झालेली होती. त्यामुळे आता नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. सोयाबीन कापसानंतर आता तुरीचे दर देखील घसरले. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यासाठी नाफेडने नियोजन सुरू केलेलं आहे. सध्या तुरीला 6,500 ते 7,000 इतका दर मिळतोय. नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली. किरकोळ बाजारामध्ये 5 रुपये किलो तर ठोक बाजारामध्ये 1 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री केली जाते. तसंच एका शेतकऱ्याने शेतात या आणि फुकटात टोमॅटो घेऊन जा अशी ऑफरही नागरिकांना दिलेली आहे. उजनी लाभक्षेत्र परिसरातील 60 ते 70% केळी लागवड करायला पसंती देत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये 10,294 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झालेली आहे. केळीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या केळीला 20 रुपये दर मिळतोय. और भिन्न भिन्न योजनाओं का हिसाब लगाएं तो करीब करीब 3 लाख करोड़ रुपया गलत हाथों से जाने से बच गए. मैं हाथ किसका था ये नहीं कह रहा हूं, गलत हाथों से. आदरणीय सभापति जी, हमने सरकारी खरीद में भी टेक्नोलॉजी का भरपूर उपयोग किया.
ट्रांसपेरेंसी लाए और जेम पोर्टल जो आज राज्य सरकारें भी उसका उपयोग कर रही है, जेम पोर्टल से जो खरीदी हुई उससे आमतौर पर जो खरीदी होती है उससे कम पैसों में खरीदी हुई और सरकार के 1,15,000 करोड़ रुपए की बचत हुई। आदरणीय सभापति जी, हमारी स्वच्छता अभियान का बहुत मजाक उड़ाया गया, ऐसा जैसे हमने कोई पाप कर दिया, कोई गलती कर दी, न जाने क्या क्या कहा जाता था। लेकिन आज मुझे संतोष से कहना है कि इन सफाई के कारण हाल के वर्षों में सिर्फ सरकारी दफ्तरों से जो कबाड़ बेचा गया ना, उसमें 2,300 करोड़ रुपया सरकार को मिले हैं। महात्मा गांधी ट्रस्टीशिप के सिद्धांत की बात करते थे। वो कहते थे कि हम ट्रस्टी हैं, ये संपत्ति जनता जनार्दन की है और इसलिए हम पाई पाई को एक ट्रस्टीशिप के सिद्धांत के आधार पर बचाने की और सही जगह पर उपयोग करने का प्रयास करते हैं। और तब जाकर के स्वच्छता अभियान से कबाड़ बेचकर 2,300 करोड़ रुपया देश की सरकार के खजाने में आ रहा है। आदरणीय सभापति जी, हमने एक महत्वपूर्ण निर्णय लिया इथेनॉल ब्लेंडिंग का। हम जानते हैं हम एनर्जी इंडिपेंडेंट नहीं है, हमें बाहर से लाना पड़ता है। जब इथेनॉल ब्लेंडिंग किया और हमारे पेट्रोल डीजल की आय कम हुई, उस एक निर्णय से 1,00,000 करोड़ रुपए का फर्क पड़ा है। और ये पैसे करीब करीब 1,00,000 करोड़ रुपया किसानों की जेब में गया है। आदरणीय सभापति जी, मैं बचत की तो बात कर रहा हूं, लेकिन पहले अखबारों के हेडलाइन हुआ करती थी, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले। 10 साल हो गए, ये घोटाले न कर करके, घोटाले न होने से भी देश के लाखों करोड़ रुपए बचे हैं जो जनता जनार्दन की सेवा में लगे हैं। आदरणीय सभापति जी, हमने ये जो अलग अलग कदम उठाए उससे लाखों करोड़ रुपए की बचत हुई, लेकिन उन पैसों का उपयोग हमने शीश महल बनाने के लिए नहीं किया। इसका उपयोग हमने देश बनाने के लिए किया है। इंफ्रास्ट्रक्चर का बजट 10 साल पहले 1,80,000 करोड़ था, हमारे आने से पहले। आदरणीय सभापति जी, आज 11 लाख करोड़ रुपया इंफ्रास्ट्रक्चर का बजट, और इसलिए राष्ट्रपति जी ने भारत की नींव कैसी मजबूत हो रही है इसका वर्णन इसमें किया है। रोड हो, हाईवे हो, रेलवे हो, ग्राम सड़क हो, इन सभी कामों के लिए विकास की एक मजबूत नींव रखी गई है। आदरणीय सभापति जी,
सरकारी खजाने में बचत हुई वो तो एक बात है, और वो करना भी चाहिए, जैसा मैंने ट्रस्टीशिप की बात कही। लेकिन हमने इस बात पर भी ध्यान रखा है कि जन सामान्य के उनको भी बचत का लाभ मिलना चाहिए। योजना ऐसी हो ताकि जनता को भी बचत हो। और आपने देखा होगा आयुष्मान भारत योजना बीमारी के कारण सामान्य मानवी को जो खर्च होता था, अब तक जिन लोगों ने इसका बेनिफिट लिया है उसी के हिसाब से मैं कहता हूं कि करीब करीब देशवासियों का आयुष्मान योजना का बेनिफिट लेते के कारण जो खर्चा उनको अपने जेब से करना पड़ता, वैसे 1,20,000 करोड़ रुपया जनता जनार्दन के बचे हैं। ये आवश्यक है कि अब जैसे जन औषधि केंद्र, आज मध्यम वर्ग के परिवार में 60-70 साल उम्र के परिवार के स्वजन हो तो स्वाभाविक है कोई न कोई बीमारी आ ही जाती है, दवाई का खर्चा भी होता है, दवाएं महंगी भी होती है। हमने जब से जन औषधि केंद्र खोले हैं जिसमें 80% डिस्काउंट होता है, और उसके कारण जिन परिवारों ने इन जन औषधि केंद्रों से दवाइयां ली हैं उनके करीब करीब 30,000 करोड़ रुपए दवाई को खर्चा बचा। आदरणीय अध्यक्ष जी, यूनिसेफ का भी अनुमान है, उनका कहना है कि जिसके घर में स्वच्छता और टॉयलेट बना, उन्होंने इसका बड़ा सर्वे किया था, उस परिवार को करीब करीब साल भर में 70,000 रुपए की बचत हुई है। स्वच्छता अभियान कहो, टॉयलेट बनाने का काम कहो, शुद्ध जल पहुंचाने का काम करो, कितना बड़ा फायदा हमारे सामान्य परिवार को हो रहा है। आदरणीय अध्यक्ष जी, नल से जल, मैंने प्रारंभ में उसका उल्लेख किया। WHO की एक रिपोर्ट आई है। WHO का कहना है कि नल से जल शुद्ध पानी मिलने के कारण उन परिवारों में जो अन्य बीमारियों के खर्चे होते थे, औसत 40,000 रुपया परिवार का बचा है। मैं ज्यादा गिन नहीं रहा हूं, लेकिन ऐसी अनेक योजना है जिन योजनाओं ने सामान्य मानवी के खर्च में बचत की है। आदरणीय सभापति जी, करोड़ों देशवासियों को मुफ्त अनाज, उसके भी उस परिवार के हजारों रुपये बचते हैं। PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, जहां जहां ये योजना लागू हुई है, इन परिवारों को औसतन साल भर के 25 से 30,000 रुपये। तर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते, ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष असणार असेल। मात्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या टॉप 5 बातम्यांकडेही आपण जाऊयात। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। चढ्या दरानं कृषी उपकरणाची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला असून टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलंय असल्याचंही दमानिया यांचं म्हणणं आहे। अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। दमानिया यांनी आजवर अनेकांवर आरोप केलेले आहेत, मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। यावेळेस मुंडेंनी दमानिया यांचा उल्लेख बदनामी असाही केलेला आहे। बदनामी यांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलेलं आहे का असा सवालही मुंडेंनी विचारला आहे।
अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. वाल्मिक कराड निकटवर्ती असं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असा इशाराही त्यांनी दिलाय. धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं रोहित पवारांनी ही मागणी केली आहे. नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी केली. मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. राहुल सोलापूरकरांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणीही शाहू महाराज होत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर आता अमोल मिटकरी तसंच जितेंद्र आव्हाडांनीही चांगलाच समाचार घेतलेला आहे. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण असा सवाल आव्हाडांनी विचारला. तर राहुल याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलेलं आहे अशा शब्दात अमोल मिटकरींनीही समाचार घेतला. सोलापूरकर हा अभिनेता नसून मूर्खाची पिलावा आहे अशा शब्दामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. हे पिलावा जाणून बुजून थोर नेत्यांबद्दल बोलतात. यापुढे वक्तव्य करणाऱ्यांचं थोबाड फोडून त्यांचे कपडे काढून ठोकलं पाहिजे असं जरांगे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत त्या वक्तव्याचा भरत गोगावलेंकडून सुद्धा निषेध करण्यात आलेला आहे. राहुल सोलापूरकरांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, तसेच प्रसिद्धीसाठी काय पण बोलावं हे योग्य नसल्याचा शेरा गोगावले यांनी मारलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक असा दावा केलेला आहे. वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरामध्ये बळी देण्यात आलेल्या रेड्याची शिंगं आणून पुरली आहेत. कुणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा त्या बंगल्यात राहायला तयार नाहीत असा दावा राऊतांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटातील युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालाय. खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यांना आता मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सलग 3ऱ्या वर्षी आयुक्तांनी सादर केला. मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अर्थसंकल्पीय अंदाज 14.19% इतका वाढलेला आहे.